पुढची बातमी, भाजपनं ज्या पारदर्शकतेची मागणी मुंबई महापालिकेत केली आहे तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारात देखील असावी अशी मागणी कॅबिनेट बैठकीत आज शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। शिवसेना नेते एकनाथ शिंदे, दीपक सावंत आणि दिवाकर रावते यांनी ही मागणी केली आहे। तसंच मुंबई महापालिका स्थायी समिती बैठकीत जसे पत्रकार असतात तसंच लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेतेही राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित असावेत अशी मागणी यावेळी शिवसेना नेत्यांनी केली। तसंच आमचे राजीनामे आजही तयार आहेत, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची केवळ वाट पाहतोय, उद्धव ठाकरे यांच्या आदेशासमोर मंत्रिपद महत्त्वाचं नाही असा पुनरुच्चार देखील यावेळी सेना नेत्यांनी केलाय। ज्या पारदर्शकतेची भाषा महापालिका निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री करत होते तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या देखील कामकाजात आणा अशी मागणी आज कॅबिनेट बैठकीत शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। अधिक जाणून घेऊया, आमच्या रिपोर्टर सोनाली शिंदे आपल्यासोबत आहेत। सोनाली, कॅबिनेटच्या बैठकीत शिवसेना नेते हजर तर राहिले, मात्र त्यांनी पारदर्शकतेची जी मागणी, मुख्यमंत्र्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता निवडणुकीच्या काळात तीच पारदर्शकता कारभारात देखील दाखवा असं म्हटलंय। काय काय घडलं नेमकं आज कॅबिनेट बैठकीत? पंकज, अनेक दिवसांनी सेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये बैठकीला उपस्थित होते। दुसरी गोष्ट म्हणजे की आपण पाहतोय की मुंबई महापालिकेचा प्रश्न जितका क्लिष्ट बनत चाललाय तितका सेना भाजप एकमेकांवर जो मार्ग मिळेल त्या मार्गातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करते। पारदर्शकतेचा मुद्दा जो भाजपने लावून धरला त्या मुद्द्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पुन्हा, जसं उद्धव ठाकरे म्हणाले होते की मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे स्थायी समितीतले निर्णय असतील किंवा इतर निर्णय असतील ते पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा घेतले जातात, ते सुद्धा उपस्थित असतात, इतर प्रतिनिधी असतात, तशाच प्रकारे राज्याचा पण कारभार व्हावा, राज्याचा पण कारभार पारदर्शी व्हावा अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो शिवसेनेकडून होतोय आणि तेच आज एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच सोनाली, पण ज्या राजीनाम्याबद्दल, शिवसेना नेत्यांच्या राजीनाम्याबद्दल एक खिल्ली उडवली जात होती, परवा तटकरे देखील बोलले होते की हे राजीनामे खिशातच फाटले असतील, कदाचित शाई देखील उडाली असेल, त्या राजीनाम्याबाबत देखील आज एकनाथ शिंदे म्हणाले। काय काय बोलले नेमके याबाबत सेना नेते? त्यांनी पुढची भूमिका सेना अजूनही जाहीर करत नाहीये, फक्त राजीनामे खिशात आहेत अशाच प्रकारची वक्तव्य वारंवार केली जात आहेत। आज पण ते म्हणाले की राजीनामे आमचे तयार आहेत, पण अजून शिवसेना राजीनामा का देत नाही असा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा असं दिसून आलं की शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल की नाही याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। धन्यवाद सोनाली दिलेल्या माहितीबद्दल।